माझा प्रिय माता मरिया तू आमची आई आहेस, माता मरिया तू आमच्या आशीर्वादाती आहेस. तुझ्या शरण आलेल्यांना तू कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीस, तर त्यांची ओझळ तू भरून पाठवत आहेस. म्हणून आपण मन अंतःकरणापासून माता मरियाच्या चरणी प्रार्थना करूया. आपण गुडघे टेकूया. जिवंत परमेश्वराचा आपण स्वागत करूया. टाळ्या वाजूया. आनंदाचा पाऊस आहे येशू प्रभू, साखरवाही नदी आहे येशू प्रभू. आनंदाचा पाऊस आहे येशू प्रभू, साखरवाही नदी आहे येशू प्रभू. शांतीचा सागर आहे येशू प्रभू, आराधना करा स्तुती वंदना. हो हो आराधना करा स्तुती वंदना. आनंदाचा पाऊस आहे येशू प्रभू, साखरवाही नदी आहे येशू प्रभू. आनंदाचा पाऊस आहे येशू प्रभू, साखरवाही नदी आहे येशू
आनंदाचा पाऊस आहे येशू प्रभू, साखरवाणी नदी आहे येशू प्रभू, शांतीचा सागर आहे येशू प्रभू, आराधना करा स्तुती वंदना, हो आराधना करा स्तुती वंदना, आराधना 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 वंदना, आराधना 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 स्तुती वंदना, आराधना 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 हालेलुया 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 आराधना 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 हालेलुया 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 प्रभू येशू आशीर्वादाचा देव आहे. हालेलुया येशू वेदीजवळ आला, आशीर्वाद चालू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशूचा आशीर्वाद, येशू कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना देत आहे. हालेलुया. संत ऑगस्टीनने अशा प्रकारे बोललेलं आहे की कॅथोलिक चर्चच्या बाहेर कोण आहे? कॅथोलिक चर्चच्या बाहेर कोणी नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जगामध्ये असलेले सर्व लोक कॅथोलिक चर्चच्या आतमध्ये आहे. हालेलुया. संत ऑगस्टीनने सांगितलं फक्त शैतान मात्र बाहेर आहे. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू येशूने त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्यावर दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, थोडी वेळ आपण प्रकटीकरणाच्या पुस्तकाबद्दल विचार करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 6व्या अध्यायापासून 11व्या अध्यायापर्यंत असलेल्या जे वचन भाग आहे तिथे शेवटच्या काळामध्ये देवाच्या लेकरांना कितीतरी प्रकारच्या त्रासातून, प्रसंगातून पुढे जायला लागणार या गोष्टीविषयी मार्गदर्शन आहे. हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू. परम पवित्र संस्काराला हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, बेन सिराकच्या बोध वचनामध्ये
दुसऱ्या अध्यायातील सुरुवातीला एक गोष्ट लिहिलेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर तुला देवाचा कार्य करायचं असेल तर परीक्षेला तोंड द्यायच्या तयारीमध्ये राहा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभूचा कार्य करायला कोणाकोणाला इच्छा आहे म्हणून मी विचारत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूचा कार्य करायला किती लोकांना इच्छा आहे असं मी विचारत नाही. हालेलुया. बप्तिस्मा घेतलेल्या प्रत्येकांचा जबाबदारी आहे प्रभूचंच कार्य करणे. हालेलुया. हालेलुया. सेवा कार्य, प्रेषित कार्य, शुभवर्तमान गाजवणे हे सर्व फादरांचं आणि सिस्टरांचं काम नाही. हे सर्व बप्तिस्मा घेतलेल्या प्रत्येकांचा जबाबदारी आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. गेल्या महिन्यामध्ये आम्हाला संजय सिस्टर आणि मी आम्ही एका छोटासा गावामध्ये गेलो. प्रेज द लॉर्ड. तिकडच्या फादरनी आम्हाला एक लहान मुलगी दाखवून सांगितलं, ही मुलगी फादर आमच्या पॅरिसच्या सगळ्या गोष्टीचा कोऑर्डिनेशन करत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. छोटी मुलगी आहे, शाळेला जाते. हालेलुया. तरी चर्चच्या संबंधातील सगळ्या गोष्टीविषयी तिला जाणीव आहे. प्रेज द लॉर्ड. लहान वयामध्ये त्या पॅरिस मध्ये एका मुलीला घडवून आणलेला आहे. हालेलुया. काल दानार्पणाचा पिशवी घेऊन पुढे आलेली एक छोटी मुलगी माझ्या निदर्शनात आली. प्रेज द लॉर्ड. ती जेव्हा पुढे येत होती नाचत नाचत आली. हालेलुया. वरती चढताना अजून नाचत नाचत आली. हालेलुया. उतरून जाताना येशूसाठी काहीतरी करायला भेटले म्हणून आनंदाने ती मुली परत गेली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बप्तिस्मा घेतलेले प्रत्येकांची जबाबदारी प्रभूचा काम करणे आहे आणि प्रभूचा काम सामर्थ्याने करणे आहे. हालेलुया. देवाचं वचन आपल्याला सांगत आहे, मी तुम्हाला बोललो 6व्या अध्यायापासून 11व्या अध्यायापर्यंत. हालेलुया. शेवटच्या या काळामध्ये हालेलुया कितीतरी सामर्थ्याने लक्ष्यपूर्वक आपण प्रभूचा कार्य करायचं त्याबद्दल लिहिलेलं आहे. हालेलुया. आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकाचा केंद्र ते 12वा अध्याय आहे. प्रेज द लॉर्ड. प्रकटीकरणाचा पुस्तक 12वा अध्याय. हालेलुया. त्यातील 4थं वचन सिस्टर आता वाचणार. हालेलुया. आपण सिस्टरांच्या सोबत लक्ष्यपूर्वक या वचन ऐकूया. हालेलुया. 12वा अध्यायातील 4थं वचन. त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांपैकी 1/3 तारे ओढून काढून ते पृथ्वीवर पाडले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शत्रू त्याचा काम ताकदीने करत आहे. प्रेज द लॉर्ड. देवाची लेकरं हे झोपा काढायचा वेळ नाही. हालेलुया. हालेलुया. सिस्टर पुढे वाचा. ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्री पुढे उभा राहिला होता. हालेलुया. दुष्ट आत्मा, दुष्ट शक्ती बाल येशूच्या जन्माच्या क्षणापासून त्याला कापायला, त्याचा नाश करायचा व्यवस्था करत माता मरियाच्या मागे लागलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रभूने सांगितलं की तुम्ही सगळे लोक जे देवाचे वचन ऐकत आहे, तुम्ही सर्व लोक माझी काय काय बोलले
वचन ऐकणार तुम्ही सर्व लोक माझे कोण आहे म्हणून बोलले? भाऊ, बहीण, आई. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणते येशू सांगत आहे तुम्ही देखील गर्भवती झालं तर, मला तुम्ही तुमच्या पोटात घेतलं तर, हालेलुया, तुम्ही सुद्धा येशूला जन्म देऊ शकताय. प्रेज द लॉर्ड. आपल्या घरात, आपल्या गावात आणि इतर अनेक ठिकाणी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, हालेलुया. बाळ येशूला जन्म देणाऱ्या माता मरियाच्या मागे जो सर्प लागलं तो तुमच्या पण मागे लागणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून बेलसिराजच्या बोधवचनामध्ये प्रभूने सांगितलं प्रभूच्या कार्य करायची कोणाची इच्छा असेल तर परीक्षेला तोंड द्यायला तयारीत राहा. प्रेज द लॉर्ड. तेवढ्या परीक्षा तुमच्या मागे येणार. हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशू. सिस्टर पुढे वाचा. सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करील असा पुत्र म्हणजे पुसंतान ती प्रसवली. हालेलुया. माता मरियानी बाळ येशूला जन्म दिला. हालेलुया. पुढे ते तिचे मूल देवाकडे व त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले. ती स्त्री रानात पळून गेली. तेथे तिचे 1260 दिवस पोषण व्हावे म्हणून देवाने तयार केलेले असे तिचे एक ठिकाण आहे. मग स्वर्गात युद्ध सुरू झाले. मिखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करावयास निघाले आणि त्याच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, युद्ध चालू आहे. हालेलुया. शत्रूच्या सैन्याला या जगामध्ये टाकण्यात आलेला आहे. हालेलुया. आणि या जगामध्ये वावरणाऱ्या आपल्या प्रत्येकाच्या मागे या शक्ती राहत आहे. हालेलुया. तरी येशूने आपल्याला सांगितलेलं आहे युगाच्या शेवटपर्यंत मी तुमच्या सोबत असणार. हालेलुया, हालेलुया. उजवा हात वर करून एकदा बोला, युगाच्या शेवटपर्यंत, युगाच्या शेवटपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, प्रभूचा कार्य करण्याचा अनेक मार्ग आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यातील महत्वाचे काम आहे ख्रिस्त शरीर रोजच्या रोज स्वीकार करणे. देवाच्या कृपेने आपल्या उत्तर भागातील अनेक लोक ख्रिस्त शरीर रोजच्या रोज स्वीकार करत आहे. हालेलुया. जे कोणी प्रेमाने, भक्तीने, विश्वासाने ख्रिस्त शरीर स्वीकार करत आहे ते पवित्र आत्म्याने भरलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्म्याने भरण्यासाठी इकडे तिकडे पळायची गरज नाही. हालेलुया. देवाने सांगितलेलं आहे तो तुमच्या मध्ये आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, जो ख्रिस्त आपल्या बरोबर आहे त्याच्या ठाई उभे राहून लढाई करायची आहे तेव्हा आपल्याला शक्ती मिळणार. सिस्टर पुढे वाचा. तरी त्याचे खाली चालले नाही आणि स्वर्गात त्याचे ठिकाणही उरले नाही. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला
म्हणजे सर्व जगाला थकविणारा जो दियाबल व शैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांस टाकण्यात आले. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रगट झाली आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताचे तारण, ख्रिस्ताचा सामर्थ्य, ख्रिस्ताचा राज्य, त्याचा अभिषेक, त्याचा अधिकार आज आपल्यामध्ये चालू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, मिसा प्रार्थना चालू असताना त्याचा राज्याचा हे अभिषेक तुमच्यामध्ये सर्वांच्यामध्ये उतरून आलेला आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला तरी दोन पाय टेकून उभं राहू शकत नव्हता, अशा व्यक्तीला पाय टेकण्याचं दान येशूने दिलेलं आहे. पायाच्या पाठीमागच्या भागात जे दुखणे आहेत ते अनेकांच्या प्रभूने दूर केलेलं आहे. कमरेचा निरनिराळा त्रास येशूने दूर केलेला आहे. हालेलुया. फुफ्फुसाच्या संबंधातील दुखणे त्रास असलेले कोणतरी आज आले प्रार्थनेत. छातीच्या एक बाजू भयंकर दुखत होते, त्या व्यक्ती बरं झालेला आहे. त्या व्यक्तीला हात वर करा. छातीचा अर्ध छाती. हालेलुया. हात जरा हलवायचं पण. हालेलुया. हालेलुया. भरपूर लोक आहेत. परमेश्वराची दया तुमच्यावर केलेला आहे, दया दाखवलेला आहे. हालेलुया. आपण जोरदार टाळी येशूला देऊया. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मानेच्या पाठीमागच्या भागामध्ये असलेल्या एक गाठ कोणाच्या तरी होते, ते मिसा प्रार्थनेच्या मध्ये गायब झालेला आहे. हालेलुया. कोणाला तरी मानेच्या भागामध्ये, पाठीमागच्या भागामध्ये एक गाठ सारखा होता आणि ते गायब झालं असेल तर जरा हात वर करून तुमचा साक्ष देऊ शकताय. असे कोण असेल तर हात वर करा. हालेलुया. हात अजून दिसला नाही. हात हलवा. हालेलुया. ताई तुम्ही एकदा उभं राहा. ज्यांनी हात वर केला एकदा उभं राहा. अजून कोणतरी हात वर केले होते उभं राहा. उभं राहून हात हलवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. केवढा मोठा गाठू होते ते मला दिसत नाही. लिंबू एवढं छोटा बारका. हालेलुया. पाठीमागे. हालेलुया. धन्यवाद येशू. अनेकांच्या शरीरातील अशा अनेक गाठी बिठी देवाने दूर केलेला आहे. टाळ्या वाजवत येशूचा आभार मानूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ओठांच्या भागामध्ये सुद्धा मुंग्या आल्यासारखा, हे भाग बदल झाल्यासारखा वगैरे त्रास होत होते. असे कोण असेल तर पटकन हात वर करा. हालेलुया. मला कोणाचा हात दिसला नाही. कोण असेल तर हात हलवा. हालेलुया. असे कोण आहे? हालेलुया. हात हलवायचं. हालेलुया. हालेलुया. आपण देवाला धन्यवाद देऊया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शरीरामध्ये रक्त पुरवठा पाहिजे तसे होत नव्हता, अशा अनेक लोकांना रक्त पुरवठाची येशूने व्यवस्था केली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शरीराचा विशेष प्रकारे पायाच्या भागामध्ये रक्त पुरवठा होत नव्हता, अशा अनेक लोकांना रक्त पुरवठाची येशूने व्यवस्था केली. हालेलुया. काही लोकांच्या चेहऱ्याच्या या भागातील हाड वर दुखत होते. तिथून खाली दातापर्यंत वर दुखणे असेल. हालेलुया. असे त्रास असलेले कोणीकडे असेल तर, त्यामध्ये फरक जाणवत असेल तर, बरं वाटत असेल तर हात वर करा. हालेलुया.
हा तेरा हलवा. हालेलुया. टाळ्या वाजवत आपण प्रभूचा गौरव करूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पायाचा अगदी वरचा भाग, त्यानंतर आपल्या गुडघ्याच्या जवळपासच्या भागामध्ये वर खूप त्रास असलेल्या अनेक लोकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समर्पण करणे कठीण असलेल्या अनेक लोकांना पवित्र आत्म्याने समर्पण करण्याचं दान देऊन आशीर्वाद दिलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, आपल्यामध्ये तुमच्यामध्ये कोणतरी आहे ज्यांचा मम्मी मरण पावले. मम्मी मरण पावलेली ही गोष्ट स्वीकार करायचा तयारी नाही, म्हणून देवाबरोबर लढत आहे, लढाई करत आहे. हालेलुया. मम्मीला अजून समर्पण केलेले नाही असा कोणतरी इथे आहे. हालेलुया. पटकन हात वर करायला वाटलं तर हात वर करू शकताय. मम्मी मरण पावले तरी त्याचं दुःख घेऊन खूप त्रासातून फिरत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या व्यक्तीला येशूने आता सुटका दिली आहे. हालेलुया. तसा हात खाली करा. तसाच प्रकारे पप्पांच्या संबंधामध्ये घरातील मरण पावलेल्या मुलांच्या विषयी, पोटामध्ये होते ते बाळ मरण पावलं त्या गोष्टीविषयी वगैरे खूप दुःखातून त्रासातून जाणारे अनेक लोक तुमच्यामध्ये आहे. हालेलुया. प्रियानो, त्या सर्व लोकांना पवित्र आत्मा सांगत आहे, तुम्ही देवाने दिलेले, देवाने घेतलेला आहे, म्हणून देवाच्या हातामध्ये आनंदाने द्या. हालेलुया. हालेलुया. हे कॅथोलिक चर्च मध्ये आपल्याला कित्ता मिळालेले आशीर्वाद आहे. आपण योहानाचा शुभवर्तमान 12वा अध्याय आता घेऊया. योहानाचा शुभवर्तमान 12वा अध्याय. हालेलुया. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. धन्यवाद येशू. 26वे वचन. तर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करील. हालेलुया. हालेलुया. जर कोणतरी येशूची सेवा केली, येशूच्या सेवा करणाऱ्या व्यक्तीला कोणाचा सल्यूट, आदर मिळणार आहे? आबा पिता त्यांना आदर देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोकांना एक प्रश्न पडत आहे. हालेलुया. कॅथोलिक चर्च मध्ये तुम्ही संत लोकांना का आदर देताय? कॅथोलिक चर्च मध्ये तुम्ही माता मरियाला का आदर देताय? काही लोकांना मोठा प्रश्न पडत आहे. हालेलुया. त्यातील एक महत्वाचं उत्तर या 26वे वचन आहे. हालेलुया. सिस्टरांच्या मागे उजवा हात वर करून या वचन, प्रभूची सेवा करण्याच्या तयारीतील लोक आहे तुम्ही सर्व लोक. हालेलुया. प्रभूची सेवा करायच्या तयारीतील तुम्ही सगळे लोक सिस्टरांच्या मागे हे वचन बोला. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान राखील. जर कोणतरी सेवा केली तर पिता त्यांचा मान राखणार. हालेलुया. हालेलुया. जेथे मी आहे
ते माझा सेवकही असणार. हालेलुया, हालेलुया. येशूची सेवा केलेले, येशूसाठी जगलेले, येशूसाठी मरण पावलेले संत लोक आज कुठे आहे? येशूच्या सोबत आहे. हालेलुया, हालेलुया. आबा पिता त्यांना आदर देत आहे. हालेलुया. त्यांना आबा पिता आदर देत आहे. त्यांना आपण का आदर देऊ नये? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, येशूने क्रूस वाहून पुढे गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. येशू क्रूस उचलून पुढे जाताना, हालेलुया, त्या रस्त्यावर भक्त स्त्रिया होत्या. प्रेज द लॉर्ड. ते लोक रडत होत्या. हालेलुया. येशूने त्यांना सांगितलं, काय सांगितलं? तुम्ही माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी आणि तुमच्या लेकरांसाठी तुम्ही रडा. प्रेज. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. सर्वस्वार्थी परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन.